सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, ज्याने दिले त्याचे फळ पावे आपणाशी. मोबाईल मध्ये बदल आहे हा आधार नाव त्याचे विश्वंभर, ज्याने दिले त्याचे फळ पावे आपणाशी. नाही रिता ठाव तुका मने पसरी भाव, ज्याने दिले त्याचे फळ पावे आपणाशी. विठ्ठल विठ्ठल ईश्वर महाराज सद्गुरु परमहंस महाराज की जय. हनाई महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. आता जास्त तुम्हाला वेळ घालणार नाही. रामायणाचं चिंतन आपण ऐकत आहात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये 1800 धर्मग्रंथ शिल्लक आहेत. लाख धर्मग्रंथ शिल्लक होते. लाखो हिंदू धर्माकरता ग्रंथ होते. परंतु लाख धर्मग्रंथापैकी या देशावरती 750 वर्ष यवनांनी राज्य केलं आणि त्या 750 वर्षाच्या काळामध्ये आमच्या हिंदूंचे हजारो धर्मग्रंथ लोप पावले, लपवले, दाबले, नष्ट केल्या गेले. नंतर यवन संपल्यानंतर या देशावरती आधिपत्य आलं इंग्रजांचं. इंग्रजांनी 150 वर्षाच्या काळामध्ये आमच्या हिंदूंचे हजारो धर्मग्रंथ लोप पावले, लपवले, दाबले, नष्ट केले. नंतर या देशावरती आधिपत्य आलं राजकारणी लोकांचं. त्या राजकारणी लोकांनी सुद्धा आमचे हजारो धर्मग्रंथ लोप पावले, लपवले, दाबले, नष्ट केल्या गेले. यवनांच्या 750 वर्षाच्या काळामध्ये, इंग्रजांच्या 150 वर्षाच्या काळामध्ये आणि राजकारणी लोकांच्या 70-80 वर्षाच्या या काळामध्ये आज 2025 मध्ये शिल्लक राहिलेले आमचे 1800 धर्मग्रंथ आहेत. आणि त्या 1800 धर्मग्रंथाचं चिंतन मनुष्य देहातल्या जीवाने करावं असं धर्मशास्त्राचा दंडक आहे. करावंच, केल्याच गेलं पाहिजेत. महाराज 1800 धर्मग्रंथ खूप मोठे आहेत हो. एवढा मोठे ग्रंथ आहे. आम्ही जर मूळ रामायणाचा, वाल्मिकी रामायणाचा जर विचार केला तर वाल्मिकी रामायणामध्ये सीतेला 7 नावं सांगितलेली आहेत. 7 नावं सीतेंची. जर सीतेचं एक नाव पाहायचंय, माझ्याकडे पहा तुम्ही फक्त, सीतेचं एक नाव पाहायचं असलं तर सीतेचं एक नाव पाहायला 1 पूर्ण दिवस लागतो. मग सीता सांगण्याकरता वाल्मिकी रामायणामध्ये 7 नावामध्ये 7 दिवस जातील. वाल्मिकी रामायणाच्या दृष्टीने जर सप्ताह करायचा असला, रामायण करायचं असलं तर सीता शब्द सांगण्याकरता 7 दिवस जातात. मग एवढा मोठा धर्मग्रंथ आमचा आहे. एक एक धर्मग्रंथ मोठे मोठे आहेत. मग एवढ्याल्या धर्मग्रंथांचं चिंतन कधी करावं महाराज? चिंतन तर करावं लागणार आहे, श्रवण मनन पठण. पण त्याच्यामध्ये साधू संतांनी, ऋषी मुनींनी, जाणकार लोकांनी टप्पे पाळलेत. काही ग्रंथ पाठ करण्याकरता आहेत, काही ग्रंथ वाचण्याकरता आहेत, काही ग्रंथ ऐकण्याकरता आहेत आणि काही ग्रंथ आचरणीय आहेत. त्याच्यामध्ये हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, बारीक सर्वांच्या पाठ आहे. हरिपाठ नावाचा ग्रंथ, हरिपाठ ऐकून चालत नाही, हरिपाठ वाचून चालत नाही. कारण हरिपाठ ऐकूनही चालत नाही, वाचूनही चालत नाही. हरिपाठ पाठच केला पाहिजे. संसारिकाला दंड काय? हरिपाठ पाठ असला पाहिजे आणि सारखा असला पाहिजे. मला मांग येते आणि पुढं तुम्ही म्हणा, ते मांगण पुढे जमतच नाही. ते सारखा पाठ असला पाहिजे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, हरिपाठ पाठच केला गेला पाहिजे. तसा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी पाठ करायची नाही संसारिकाने. पाठ करतात ते महात्मे आहेत विरळा, पण पाठ संसारिकाने करायची नाही. मग संसारिकाने ज्ञानेश्वरीचं काय करायचं महाराज? कृपा करी हरी तयावरी भावधरणीया वाची ज्ञानेश्वरी भावधरणीया वाची ज्ञानेश्वरी
महत्वाचा मुद्दा आहे. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, किंवा जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. हरिपाठ पाठ असावा. भगवान परमात्म्याने सांगितलेली गीता ही पाठ असावी. 15वा अध्याय 12वा अध्याय हळूहळू जेवढं शक्य होईल तेवढा गीता हरिपाठ पाठ असावा. ज्ञानेश्वरी वाचावी. मग महाराज भागवत नावाचा ग्रंथ आहे. भागवत आम्ही पाठ करू का? भागवत पाठ करायचं नाही. मग आम्ही वाचू का? तुम्हाला वाचायचं नाही. आम्ही महाराज लोक जिवंत वाजून, हा, जोपर्यंत महाराज आहे तोपर्यंत तुम्ही वाचायचं नाही. मग आम्ही भागवताचं काय करायचं? संसारिकाने, तुकोबाराय म्हणतात त्या संसारिकाने भागवत फक्त आणि फक्त ऐकावं. गीता भागवत करीती श्रवण, हो अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भागवत ऐकायचं. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. ऐका ऐका भाविक जन, ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या खुना. ज्ञानोबाराय सांगतात मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता, येथ मोक्षासे आयता श्रवणाची माझी. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. वारकरी संप्रदायाने ऐकण्यावर खूप मोठा भर दिला. ऐकणे हा परमार्थ आहे. मग महाराज हरिपाठ पाठ करायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत तुम्ही म्हणता ऐकायचं. मग रामायणाचं काय करायचं? महत्वाचा मुद्दा. आम्ही रामायणाचं काय करायचं? तर रामायण पाठही करायचं नाही, रामायण ऐकायचं. आणि ऐकणं संपलं, त्याचा माझा लांब लांब संबंध नाही बरं. तुम्हाला मी त्रास देणार नाही, कारण ज्या कीर्तनकाराला गायन नाही ते जास्तीत जास्त गायन करत असतात, प्रयत्न करतात. पण मी प्रयत्न सुद्धा करणार नाही. एवढी मोठी दिग्गज मंडळी असल्यावर मी कुठे, आमची भाषा आहे ना ते मी कुठे, मी या जिल्ह्यातला येतो ना जवळचा. त्याच्यामुळे आपण कुठे वजन आणावं? एवढी मंडळी साधारण असले मग वजन आणता येत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणाचं आम्ही चिंतन चालू आहे. आम्ही रामायण आमच्या गावामध्ये आहे, आजपासून सुरुवात झाली. रामायणाचं काय करायचंय? तर रामायण ऐकायचं आणि फक्त ऐकायचं नाही, ऐकल्यानंतर आचरणामध्ये आणायचं. हे रामायणाचं काम आहे. रामायण कशा करत आहे? 1631 मध्ये तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण आहे. दोहा आहे तुलसीदासांच्या रामायणामध्ये. आणि वाल्मिकी रामायण हे म्हणजे 8.25 लाख वर्षापूर्वी केलेलं रामायण आहे. कारण वाल्मिकी रामायणाला झाले 8.25 लाख वर्ष आणि तुलसी रामायण लिहिलं 1631 मध्ये. मूळ रामायण आहे वाल्मिकी. 8.25 लाख वर्ष, कारण प्रभू रामचंद्रांना जाऊन झाले 8 लाख वर्ष. 8 लाख. आणि प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधी 20,000 वर्षा अगोदर वाल्मिकांनी रामायण लिहिलं. हे मी सांगत नाही, नामदेव महाराज सांगतात. केले रामायण रामा आधी. वाल्मिकांनी 20,000 वर्षा आधी रामायण केलं राम जन्माच्या. आणि 8 लाख वर्ष झाले प्रभू रामचंद्रांना, म्हणजे 8,20,000. आणि कलियुगाला सुरुवात होऊन झाले 5,132 वर्ष. म्हणजे हे कलियुगाचे 5 आणि राम जन्माच्या आधीचे 20. 20 आणि 5 तुम्ही सांगा, माझं गणित कसं आहे? 20 आणि 5 25. आणि ते 8,25,000 वर्षापूर्वीचा ग्रंथ, त्याचं नाव आहे वाल्मिकी रामायण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगामधला, आता अडचण आणू नका, जगामधला सर्वात पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर वाल्मिकी रामायण आहे. वाल्मिकी रामायणाच्या आधी एकही ग्रंथ तयार झाला नाही. वाल्मिकी रामायणाच्या अगोदर फक्त वेद तयार झाले होते. पण हस्तलिखित ग्रंथ जगातला पहिला आहे. हस्तलिखित ग्रंथ एकही तयार नाही. वेद आहेत पण वेद हे लिखित नाही. वेद हे भगवान परमात्म्याच्या नाकामधून निघालेले ग्रंथ आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, जयाची आणि शिवाकी जन्म झाल्या वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलिला श्रीकृष्ण. तुम्ही त्या लेकराजवळ जाऊन उभे राहा.
मला असं आहे, जेवायला भाकर द्या, चटणी द्या, बेसन द्या, मी कधीच तक्रार करणार नाही. पण मला कीर्तनात 2 तास काय इकडे इकडे हे आपले टाळकरी ते मी हे म्हणलो बारके. केवढा घोर झाला ते म्हणतील. हे आपले वारकरी होते कमी जास्त. विठाला विठाला बारीक आहे का? हे आपले ते तर लहान आहे. हा बा, मुलं म्हणजे शान आहे. हा, मोठे मोठे माणसं तर घरी झोपले ना राजा. सप्ताह सुरू असताना हे बाहेरगावचे 6. अरे बापो, केवढा घोर झाला आता. बाहेरगावची मंडळी 6 जण आणि तुमच्या गावचे कुठे गेले आज? हरभरा राखायला. अरे काय काम आहेत राजा. अरे एवढा मोठा सप्ताह गावात आहे. 7 दिवसाची ही वर्षातली पर्वणी आहे. मदन महाराजांच्या अट्टहासपोटी ही लांबून लांबून महाराज मंडळी आलेली आहे. 7 दिवस आता इथं तुमच्या गावामध्ये सेवा आहे. घर दार जमीन लेकरं सोडून आले. त्यांना 1 2 2 3 3 लेकरं आहेत. एक बायको आहे. बायको एकच असते म्हणा. पण एवढा संसार टाकून आपल्या गावामध्ये सेवा देण्याकरता आलेत. सेवा देतात याचं चीज झालं पाहिजे का नाही? पण लोक अजून फार लांब आहेत महाराज. लोकांना याची जाण नाही. पण तुम्हाला सध्या नाही, कळेल. पण कधी? कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी. लोक म्हणतात आम्हाला काय कीर्तनाची गरज आणि काय परमार्थाची गरज आणि सप्ताह कशा करता करा लागते, काय काम आहे? आपलेच गहू आणि महाराज लोकाला घाला खाऊ, त्या काय पुरते त्याच्यामध्ये? तुम्हाला जाण नाही अजून. ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी तुमचा मार्ग सर्व बंद राहतील. भगवान परमात्मा पूर्ण रस्ते बंद करतो आणि मग फटके सुरू करतो. पळता सुद्धा येत नाही. आणि मग म्हणतात अरे देवा हे काय झालं? सप्ताह चालू असताना घरी होतो. एवढा मोठा कार्यक्रम आहे. अहो सप्ताहामुळे तर हे सारं टिकेलं आहे. तुम्हाला काय माहित आहे? सप्ताहामुळे हा धर्म नाही तर तुम्हाला आता आतलं काही सांगत नाही. या जगामध्ये ज्या ज्या देशावर मुसलमानांनी 10 वर्ष राज्य केलं त्या 10 वर्षामध्ये ते राष्ट्र इस्लामी घोषित केलं. पण या देशावर 750 वर्ष राज्य करून सुद्धा इथला हिंदू डगमगला नाही. त्याचं कारण एक तर हिंदू धर्माचे मंदिर आणि सप्ते. मंदिर आणि सप्ते या 2 गोष्टीमुळे हे सारं टिकलं. याची तुम्हाला अजून जाण नाही. घरामधल्या मंदिराला कळस नसला पाहिजे. टाळ्या वाजवू नका, मला टाळ्याची काही गरज नाही. पण मी तुम्हाला हे झालं म्हणून सांगतोय, तुम्ही फार कमी आले. म्हणजे घरामधल्या मंदिराला कळस बसवायचा नसतो. राहू द्या अभंगाच्या दिवस थोडा बाजूला. घरामधल्या मंदिराला कळस बसवत नाहीत, कळस लावत नाही. का लावत नाहीत? कारण आपल्या लोकांना साधू संतांना माहीत होतं घरामध्ये जर मंदिर बांधलं तर हा त्याच्यापेक्षा मोठं बांधेल, तो त्याच्या चढीने त्याच्यापेक्षा एकापेक्षा एक चढ मंदिर बांधतील आणि मंदिर घरामध्येच मोठे मोठे मंदिर बांधतील, बाहेर कोणी येणार नाही. म्हणून घरामध्ये मंदिर छोटं पण पूर्ण गावा मिळून मंदिर एक. पूर्ण गावा मिळून का? एका मंदिरामध्ये सर्व समाज एकत्रित आला पाहिजे. संभार, डोहार, सुतार, वारीक, मराठा, वंजारी, ब्राह्मण, मारवाडी एका देवाच्या पायाजवळ आले पाहिजे. हे संघटित करण्याचं काम आहे. सप्ताह त्याच्या करता आहे. आतापर्यंत कोणी म्हणलं का सप्त्यामध्ये तू माझ्यापाशी कशी काय बसली ग बाई? इथे भेद नाही. संघटित करण्याचं, धर्म संघटित करण्याचं काम फक्त 2च करतात, एक तर सप्ताह किंवा एक तर मंदिर. आणि हे सर्व एवढा खटाटोप करून सुद्धा जर आपल्याला अजून पता लागला नाही, बाहेर गाऊन मंडळी येतात, अजून पहिल्या दिवशी जर मंडपा भरला नाही म्हणजे तुमचे पैसे वाया गेले ना. आम्ही काय फुकट आलो का नारळावर? आम्ही काहीतरी घेतलं त्याचं चीज करा, त्याचा फायदा करून घ्या. हे पुन्हा नाही. महाराज यंदा रिकाम पण नाही, जरा थंडी जास्तच आहे. अरे थंडी आहे, पुढच्या वर्षी पाहू ना. पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी काय घेऊन बसले? उद्याचा सूर्य कदाचित पाहू का नाही सांगता येत नाही. आजचा पाहिलेला सूर्य कदाचित शेवटचा असू शकतो.
उद्याचं काय घेऊन बसले, उद्यान परवा हो करू असं काहीच म्हणायचं नाही. आहे त्या दिवशी पटकन करावी तातडी परमार्थाची. परमार्थाला लागणं गरजेचं आहे. पण आता काय सांगावं, मोठे मोठे लोक केले, आमचं कोण ऐकणार आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या रामायणाचं आपण चिंतन ऐकतो तो जगातला पहिला, सर्वात पहिला ग्रंथ आहे. सर्वात पहिला. वेद आहेत पण भगवान परमात्म्याच्या नाकामधून जयाची या निश्वाकी जन्म झाल्या वेद राशी तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलिला श्रीकृष्ण. भगवान परमात्म्याच्या नाकामधून वेदाची निर्मिती आहे. निश्वाकी म्हणजे नाक. भगवान परमात्म्याच्या पण हस्तलिखित जगातला पहिला ग्रंथ आहे वाल्मिकी रामायण. हस्तलिखित. नंतर बाकीचे ग्रंथ. अहो तुम्हाला मुळात पहिला ग्रंथ रामायण आहे. जगामधला पहिला धर्म हिंदू आहे आणि जगामधला पहिला संप्रदाय वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल पुराव्यानिशी बोलतो मी. ज्या गोष्टीला पुरावा प्रमाण नाही ते बोलणार नाही. प्रमाण सांगेल तुम्हाला. जगातला पहिला ग्रंथ हस्तलिखित रामायण आहे, अग्रगण्य. म्हणून कोणत्याही ग्रंथामध्ये घ्या रामायण थोडंफार तरी आहेच. भागवतामध्ये सुद्धा रामायण आहे पण रामायणामध्ये जगातला कोणताच विषय नाही. का? कारण जगातला पहिला. एवढंच नाही हो, मुस्लिमांच्या कुराणामध्ये सुद्धा रामायण आहे आणि बौद्धांच्या बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा रामायण आहे. मी वाचलं, मला माहित आहे. कुराणामध्ये सुद्धा रामायण आहे. 4 भाऊ 2 मामाकडे गेले, 2 वनवासाला गेले, बाप मरण पावला. फक्त त्यांचे नावं अलग अलग आहेत. बाकी हे जसंच्या तसं रामायण कुराणामध्ये आहे. आणि बौद्धांच्या बौद्ध ग्रंथामध्ये जो अंगुली माल दाखवला तो जसाच्या तसा वाल्मिक आहे. म्हणजे जगातल्या कोणताही ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये रामायण हजर आहे. पण रामायणामध्ये दुसरा ग्रंथ कोणताच नाही. का? कारण जगातला पहिला आहे. आणि जगामधला पहिला संप्रदाय आमचा वारकरी आहे. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणता? कुणी आपलं स्ताक गोड म्हणत असते महाराज. तुम्ही त्या संप्रदायात आहात म्हणून म्हणता का? नाही, वारकरी संप्रदाय जगामधला पहिला आहे. का? कारण प्रमाण सांगतात. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जगातला पहिला संप्रदाय वारकरी आणि जगामधला पहिला धर्म हिंदूच आहे. कशावरून? भागवताचं चिंतन काढा. भागवतामध्ये ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानी त्यावेळेस पहिल्यांदा पहिलं जोडपं निर्माण केलं ब्रह्मदेवानी. जगामधलं पहिलं या सृष्टीवरती स्वयंभू मनू आणि शतरूपा. उजव्या बाहूतून आणि डाव्या बाहूतून स्वयंभू मनू शतरूपा. नंतर त्यांच्या विवाह अपत्य झाले, आकुती देहुती प्रसूती प्रियव्रत उत्तानपाद. फार मोठा इतिहास आहे. पण जगामधलं पहिलं जोडपं निर्माण केलं त्यावेळेस जात धर्म पंथ काहीच नव्हता. त्यावेळेस फक्त पहिलं जोडपं जन्माला आलं आणि ते ब्रह्मदेवापासून निर्माण झाल्यामुळे ब्रह्मदेव हिंदूंची देवता असल्यामुळे जगातला पहिला ग्रंथ रामायण आहे. बाकी 442 वर्ष झाले इस्लामांना. मोहम्मद पैगंबर 442. मी सांगतो 2025 वर्ष झाले ख्रिश्चनांना. कारण तेव्हापासून त्यांनी कॅलेंडर आणलं ना. म्हणजे 2025 झाले ख्रिश्चन आणि 1400 म्हणजे 4200 वर्ष 4200 वर्ष झाले मुस्लिमांना. बाकी सर्व जगाच्या पाठीवर 441 धर्म आहेत जगाच्या पाठीवर. पण पहिला धर्म या सृष्टीवर निर्माण झाला तो हिंदू धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वांचा मूळ एक आहे. सर्वांचा परमात्मा एक आहे. पण ज्याच्या त्याच्या शाखा ज्याचे त्याचा भाव भिन्न आहे. पण भगवान परमात्मा मात्र सर्वांचा. धर्म कोणताही असू द्या पण ते सांगतात भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवा. मग नावा अलग अलग असतील. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याशी. तो रामच असला पाहिजे तो कृष्णच असला पाहिजे त्याच्याशी दंडकच नाही. फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती करा हा मूळ हेतू कोणत्याही धर्माचा आहे. विठ्ठल विठ्ठल संसारिकाला एकदम सोपं सांगितलं, एकदम सोपं सांगण्याचा प्रयत्न केला परमात्मा प्राप्ती करता.
कोणत्याही संप्रदायामध्ये देवप्राप्ती आहे, मग वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती आहे. या मनुष्य देहाला आल्यानंतर आपुला तो एक देव करून घ्यावा, तुम्ही म्हणता महाराज मान्य आहे. आम्ही या मनुष्य देहाचं सार्थक इति कर्तव्यता जर पार पाडायची असेल तर आम्हाला परमात्मा प्राप्ती गरजेची आहे. मग मनुष्य देहात आल्यानंतर आम्ही देवप्राप्ती करतोय, मान्य आहे. पण कशी करायची? अलीकडे पलीकडे जायचं नाही. तुकोबाराय सांगतात कोणाचंच ऐकायचं नाही. आपण संसारिक आहो आणि संसारिकाने परमार्थ करत असताना परमार्थ मार्गावर लागल्यानंतर जर बाकीचा पसारा ऐकत बसाल तर परमात्म्यापासून फार लांब राहू आणि त्याच्यामध्ये आयुष्य फार कमी आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ निघून जाईल, आपण निघून जाऊ आणि देव फार लांब राहील. मग तो साधक उठला आणि साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता मग आम्ही ऐकायचं कोणाचं? कोणाचं ऐकू सांगा ना. तुकोबाराय म्हणले कोणाचंच ऐकायचं नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या जगाच्या मातीमध्ये कृतकल्याण जीवाचं कळकळ ज्या लोकांना आहे ते फक्त एकमेव संत महात्मे आहेत. मायबाप आणि संत साधू संत सोडून या जगाचं कल्याण व्हावं असं कुणालाच वाटत नाही. वाटत जरी असलं, प्रयत्न जरी करत असले तरी अंदर त्यांच्या मनामध्ये काय चाललं आपल्याला सांगता येत नाही. असे काही लोक आहेत समाजसेवा करणारे, दाखवतात 20-20 कोटी रुपये समाजसेवेच्या नावाखाली जमा करतात आणि 1,90,00,000 खर्च करतात. 20 कोटी मधले 1,90,00,000 म्हणजे 2च कोटी गेले, 18 कोटी रुपये उरतात. मी नाव सांगणार नाही. आपल्याला दिसताना वाटते हे समाजसेवा करतात, पण ती समाजसेवा नसते, आतून काहीतरी काळा बाजार असतो. मग समाजाचं खरं हित फक्त संत महात्मे आणि मायबाप सोडून, मायबापाला लेकरांचं हित आणि जगाचं कल्याण व्हावं हे साधू संतांना वाटते. म्हणून संतांचं सोडून जगाच्या पाठीवर तुकोबाराय म्हणतात कोणाचंच ऐकायचं नाही. कारण या कलियुगामध्ये तरी नामदेव महाराज म्हणतात साधूलाच किंमत दिल्या गेली पाहिजे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, ओ साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी, कलयुगी साधू थोर जाना, 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 साधू थोर साधूंचंच ऐकायचं का? साधूच खरं सांगतात. साधू शिवाय या जगाचं हित कोणी जाणत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी 3 वेळा सांगितलं. 2 वेळाही सांगू शकले असते, 1 वेळाही सांगू शकले असते. साधू थोर जाना कलियुगी हेही म्हणू शकले असते. 2 वेळाही म्हणू शकले असते साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, तरी चाललं असतं. पण 3च वेळा म्हणले का? 3 वेळा का? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या 3ही काळामध्ये साधू श्रेष्ठ आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या 3ही लोकांमध्ये साधू श्रेष्ठ. जगामध्ये देवापेक्षा, वेदापेक्षा आणि जगामधल्या कुठल्याही समाजसेवकापेक्षा साधू श्रेष्ठ आहेत. आणि ही आपली साधूंची भूमी आहे बरं का. हे नाही महाराजांची साधूंची भूमी आहे. देवापेक्षा ताकद साधूमध्ये जास्त असते. विठ्ठल 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 विठ्ठल. वेदाची आवृत्ती
आवृत्ती साधू थोर जाना, देवाची आवृत्ती साधू थोर जाना आणि जगामधल्या कुठल्याही समाजसेवकाची आवृत्ती साधू थोर जाना, म्हणून 3 वेळा साधू थोर जाना. परमार्थ करण्याकरता महाराज तुम्ही म्हणता वेदाची आवृत्ती, वेदापेक्षा साधू श्रेष्ठ आहेत, मान्य आहे. वेदांनी देव पाहिला, वेदांनी समाजाला देव सांगण्याचा प्रयत्न केला, पाहिला, पण साधूपेक्षा वेद मोठा ठरला नाही. वेदांनी देव पाहिला, पाहिल्यानंतर समाजामध्ये आला वेद, उभा राहिला, हातामध्ये माईक घेतला, समाज समोर आहे आणि देव पाहून आल्याबरोबर वेद माईकवर बोलतो, ऐका मंडळी, मी आता देव पाहून आलो, मी जसाच्या तसा पाहिलेला देव तुम्हाला सांगतो, ऐका मंडळी, मी तुम्हाला देव सांगतो, मी जसाच्या तसा पाहिलेला देव तुम्हाला डोळ्यासमोर सांगतो. 15 मिनिटं एकच वाक्य, मी तुम्हाला देव सांगतो. खाले बसलेले माणसं मुंदे फळचे होते, ते म्हणत महाराज पुढं सांगा ना, का तेवढंच पाठ करून आले, पुढं बोला. त्यावेळेस महाराज सांगतात, वेदाला पुढे काहीच बोलता आलं नाही. वेदालाही नाही कळला, वेदालाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा. पुढे मौनावला हा घे गुहे तुझला प्राप्त कैसे. वेद जाणण्याकरता गेला देवाला, पण वेदाला देव सांगता आला नाही. वेद जाणू गेला, पुढे मौनावला, मौन म्हणजे शांत झाला. आणि ज्याने देव पाहिला त्याला देव सांगता येत नाही. वेदाचं मूळ नाव काय आहे? देवाचं मूळ नाव रास नाव म्हणतात त्याला, तो खबर आहे. देवाचं रास नाव आहे मौन, म्हणजे जिथं बोलणं बंद होते. तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत. कोणी जर म्हणत असेल मी देव पाहिला, असं समजायचं काहीच खरं नाही. डगर 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 डगर. देव पाहिल्यानंतर त्याला बोलताच येत नाही, कारण देवाचं मूळ रूप रास नाव आहे. प्रत्येकाला नाव वेगळे आहेत ना, काहीचं रास नाव वेगळं असते आणि एक चालू नाव असते. रास नाव भविष्य पाहण्याकरता आणि चालू नाव चालू काम करण्याकरता असतात ना. कोणी म्हणते आमचं रास नाव ते आहे आणि चालू चालू हे आहे, म्हणजे चालू चालू सारच चालू. म्हणजे भगवान परमात्म्याचे नाव रूप जरी अनंत असले तरी मूळ एक नाव आहे, रास नाव. मौन तुझे राशी नाव गा. मौन भगवान परमात्म्याचं नाव आहे. म्हणून वेदाला समोर बोलता आलं नाही, वेद शांत झाला. देव पाहून सुद्धा समाजाला सांगता आला नाही. समाजाच्या गळी देव उतरवण्याचं काम साधू संतांनी केलं, म्हणून वेदापेक्षा साधू श्रेष्ठ. समाजसेवकापेक्षा सुद्धा साधू श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा साधू श्रेष्ठ असतात का महाराज? आहे, देवापेक्षा सुद्धा. कारण भगवान ब्रह्मदेवानी हे जगत निर्माण केलं. जगत निर्माण केल्यानंतर देवाचं एकच काम आहे, जन्माला घालणे, पालन पोषण करणे, या जगाचा जेव्हा त्या व्यक्तीचा संहार करणे. हा ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा नेम आहे. आणि एकदा का माणूस मेला म्हणजे गेला म्हणजे संपला. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, त्याची राख होत असते. हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा नेम आहे. पण संतांची सृष्टी ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा काही और आहे, वेगळी आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये माणूस मेला म्हणजे गेला, संपला, पुन्हा त्याचं काहीच नाही, फक्त फोटो राहिला तर राहिला, बाकी काहीच नाही. पण संतांच्या सृष्टीमध्ये एवढं विशेष आहे, माणूस मेला म्हणजे नाही, संतांच्या सृष्टीमध्ये जिवंत सुद्धा होऊ शकतो, ते देवाच्या सृष्टीत नाही. संत महात्म्यांनी आतापर्यंत कितीतरी गेलेले जीव वापस आणले, शेकडो पुरावे आहेत. पण देवाच्या सृष्टीमध्ये गेलेला व्यक्ती वापस येत नाही. तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे लोहगावला, आणि महाराजांच्या टाळकऱ्यापैकी एक टाळकऱ्याचा मुलगा घरी बिमार आहे. त्या टाळकऱ्याची पत्नी म्हणली, महाराज मुलाला 102 ताप आहे, याला वैद्याकडे घेऊन चला. टाळकरी म्हणला, महाराजांचं कीर्तन आहे, कीर्तन संपल्यानंतर 10:30 वाजता कीर्तन संपणार आहे कंप्लीट.
बरं का. अरे मी कधी कधी फोरजीत बोलतो, ज्याला समजलं त्याला समजलं. 10:30 वाजता कीर्तन कंप्लीट समजणार आहे, संपणार आहे. 5 मिनिटं पुढे घेणार नाही तुकोबाराय, मला माहित आहे. मग मी 10:30 वाजता कीर्तनाहून आल्यानंतर मी याला वैद्याकडे घेऊन जाईल. त्यावेळी डॉक्टर नव्हते, वैद्य होते. वैद्याकडे याला आमच्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे मला माहित नाही जालन्या भागात. आमच्याकडे नकटीच्या लग्नात 17 इग्न. आणि आमचा पायगुणही तसा आहे, ज्या गावात जाईल त्या गावात लाईन जाईल, काहीतरी होईलच. आता काय बरं आहे, मदन महाराजाची पुण्य आहे म्हणून जरा बरं आहे, गेली ताबडतोब आली. नाही तर आमच्या पुण्याईनं सकाळी जाते की दुसऱ्या दिवशी सकाळीच येते. विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मण महाराज म्हणतात टिप्पी जळाली. तुकोबारायांच्या कीर्तनाला टाळकरी निघून गेला. वेळ वाया घालणार नाही. टाळकरी निघून गेला आणि मुलाला 102 ताप आली. ताप मेंदूमध्ये, मस्तकामध्ये गेली. साधू श्रेष्ठ आहेत देवापेक्षा. मस्तकामध्ये ताप गेल्यानंतर, मेंदूमध्ये गेल्यानंतर एकुलता एक टाळकऱ्याचा मुलगा घरी मरण पावला. मरण पावल्यानंतर बाईचं हृदय, माईचं हृदय आहे ते साहजिकचाही विचार करणं. एकुलता एक मुलगा मरण पावला, बाई रडायला लागली. एकुलता एक मुलगा जर माईच्या समोरून काळ घेऊन जात असेल तर त्या माईचं हृदय काय बोलत असेल हे जगामध्ये कोणता कथाकार सांगू शकला नाही, जगामध्ये कोणता चित्रपट सांगू शकला नाही, या जगामध्ये कोणता कवी सांगू शकला नाही. ज्या माईच्या समोरून एकुलता एक मुलगा काळ हिरावून घेऊन जातो त्या माईचं हृदय काय बोलत असते ती फक्त माई तीच जाणू शकते. जगामध्ये त्या दुःख जगाला कोणीच सांगू शकत नाही. फक्त जगाच्या पाठीवर एकच माऊली तयार झाली ते दुःख सांगणारी, म्हणजे माझे ज्ञानोबाराय. पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना. मीना म्हणजे मासा, उदक म्हणजे पाणी. मासा पाण्यामधला बाहेर टाकावा जसा तरफडतो तशी त्या माईची अवस्था होते. माईने विचार केला, मेलेला 7 वर्षाचा मुलगा हातावर आणला. लोहगावला कीर्तन चालू आहे. तिने विचार केला, माझे पती जर कीर्तनाला गेले नसते तुकोबारायांच्या तर घरी मुलगा वाचला असता. माझे पती कीर्तनाला गेले ज्या अर्थी त्या अर्थी याला जबाबदार तुकोबाराय आहेत. म्हणून मेलेला मुलगा हातावर घेतला. लाख समाजामधून समोर आली, तुकोबारायांच्या समोर उभ्याने मुलगा टाकला आणि सांगितलं, महाराज धरा, करा या मुलाची माती. आता तुमचं समाधान झालं, करा याची माती. हे शब्द ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याचा तुकोबारायांनी धावा केला, डोळे बंद केले. देवा, या मुलाला तुला जिवंत करावं लागणार आहे. माझ्याकरता करू नको, माझे नाम रूप हरपो आता दिसू नये जना, ऐशे करी नारायणा. माझ्याकरता नाही, पण कीर्तनावरचा लोकांचा विश्वास वाढावा आणि तुझ्यावरची भक्ती दृढ व्हावी याकरता तुला या मुलाला जिवंत करावंच लागणार आहे. डोळे बंद करून धावा केल्यानंतर लाख समाजामध्ये मुलगा मेलेला जसा झोपेतून उठावा तशी ताडदिशी मुलाने उडी मारली आणि लाख लोकांमधून मुलगा खेळायला निघून गेला. याला म्हणतात संत सृष्टी. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या सृष्टीमध्ये मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. ज्ञानोबारायांनी सुद्धा सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. संतांच्या बाबतीमध्ये हे होऊ शकते. देवाला काही गोष्टी जमत नाही, ते साधू करून दाखवतात. तू कमने तुमची करणी देवाहुनी आधी, देवाहुनी आधी देवाहुनी. तू कमने तुमची करणी देवाहुनी आधी, देवाहुनी आधी, देवाहुनी आधी. काय प्रमाण आहे? हा, वा, प्रमाण पाठ नाही बरं माझ्या. तुम्ही म्हणाल पाठ का केलं नाही? मेमरी झाली 2 GB आणि माल भरला 16 GB. ते हँग मारते कधी कधी. तुका म्हणे देवा तुमची करणी, म्हणजे एकच सिद्ध झालं, देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहेत. हे मान्य आहे. शेकडो उदाहरणं देईल. वेदापेक्षा साधू श्रेष्ठ, देवापेक्षा साधू श्रेष्ठ. महाराज, वेदाचा परमार्थ करण्याकरता वेद आपले मूळ ग्रंथ आहे, पण वेदाचा पाठीमागे जाऊ नका, कारण वेदाला देव सांगता आला नाही. साधूच्या मागे जा. वेदापेक्षा साधू श्रेष्ठ. साधक म्हणला, महाराज आम्ही परमार्थ करण्याकरता ऋषीमुनींचा ऐकू का? तुकोबाराय म्हणले, ऋषीमुनींचं एका ठिकाणी एकमत नाही.
ऋषीमुनी वेगळ्या वेगळं मतांतर आहे. कारण याज्ञवल्के ऋषी सांगतात वडील वारल्यानंतर मोठ्या मुलाने पिंडदान केलं पाहिजे, आणि वशिष्ठ ऋषी सांगतात वडील वारल्यानंतर लहान्या मुलाने पिंडदान केलं पाहिजे. तुम्ही कोणाचं ऐकसाल? तुम्ही म्हणा आम्ही तुमचंच ऐकून होतं, ते ह्याचं कधी ऐकू? वशिष्ठ ऋषी सांगतात पत्नी वारल्यानंतर पतीने चप्पी करावी. चप्पी समजते ना, टकली टकली. हा, वशिष्ठ ऋषी सांगतात पत्नी वारल्यानंतर पतीने चप्पी करावी, आणि याज्ञवल्के ऋषी सांगतात पत्नी वारल्यानंतर पतीने चप्पी करायची नाही. मग काय करायचं? दुसरी करायची. तुम्ही म्हणाल हे ऐकतो आता आम्ही. मग एका ऋषीचं एका ठिकाणी एकमत नसल्यामुळे नेमका आपला संसारिकाचा गोंधळ होऊन जाईल. एक हे म्हणतात तर एक ते म्हणतात. काय करावं? नक्की कोणाचं ऐकावं? गोंधळ होऊन जाईल, परमार्थ फार लांब राहील, संसारिकाचं आयुष्य निघून जाईल. म्हणून वेदाचंही नाही, ऋषीमुनींचं एका ठिकाणी एकमत नाही. मग महाराज आम्ही शास्त्रयुक्त पद्धतीने देव करू का? तुकोबारायांना प्रश्न आहे साधकांचा. देव तर करावाच लागणार आहे, मग शास्त्रयुक्त पद्धतीने केला तर? तुकोबाराय म्हणले शास्त्र सुद्धा कठीण आहे. शास्त्र एवढं कठीण आहे, एवढं कठीण आहे की जगामध्ये शास्त्र इतकं काहीच कठीण नाही. शास्त्र सांगते सकाळी देवाची देवपूजा करत असताना देवाचा देव तांब्या गलतीने जरी डाव्या हाताकडून ठेवल्या गेला गलतीने, तरी गायीच्या रक्ताने पूजा केल्याचा दोष त्या पूजा करणाऱ्याला लागते. देवाची, शास्त्र सांगतोय देवाची देवपूजा गोल साडीवर चालत नाही, आणि देवाची देवपूजा फुल पॅन्टवर चालत नाही. बोला दाजीबा. हे शास्त्र आहे बारकावा. पूजा साडीवर चालत नाही, फुल पॅन्टवर लगेच नाही. मग नाईट पॅन्ट आणि बरमोडा ते तर जालन्याच्याही समोर गेले तुमच्या. नाईट पॅन्टचा आणि बरमोड्याचा हिशोबच नाही. पूजा कशावर? मग देवाची पूजा मान्य आहे काष्ट्यावर. ज्याला काष्ट आहे त्याचीच पूजा देवाला मान्य आहे. मग बाकीचं ज्या म्हाताऱ्या बाया लुगडे नेसतात त्याला काष्ट असतो, धोत्राला काष्ट असतो. आणि मोठ्या मोठ्या मंदिरावर, माझ्याकडे पहा, मोठ्या मोठ्या मंदिरावर जे पुजारी असतात त्या पुजाऱ्यांना सोहळा असते, त्या सोहळ्याला सुद्धा काष्ट असतो. काष्ट्यावरचीच पूजा मान्य आहे. हे शास्त्र आहे. तुम्ही म्हणाल आम्ही, तुम्ही करा, त्याच्याबद्दल काही मत नाही. तुका म्हणे कसं जसं होईल तसं. आता त्याला काही इलाज आहे. शास्त्र सांगते आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये वेळू जाळण्याकरता परवानगी नाही. वेळू जाळायला मुभा नाही, परवानगी नाही. फक्त वेळू जाळण्याकरता एकाच ठिकाणी परवानगी आहे. ती जागा कोणती? स्मशानामध्ये. वा, स्मशानामध्येच वेळू जाळायला चालते, इतर ठिकाणी चालत नाही. मग मला सांगा, इतर ठिकाणी माणसाला जर वेळू जाळायला चालत नाही तर देवाच्या समोर चालेल का? नाही. मग देवाच्या समोर जर वेळू जाळायला चालतच नाही तर अगरबत्तीमध्ये कशाची काडी असते? मग हे पाहता कसं काय पाटील, बरं आहे का? बंद करू नका. मी तुम्हाला बारकावा सांगतोय, बंद करू नका. पूजा मीही करतो, तुम्ही करा, चालू ठेवा. फक्त शास्त्रामधला बारकावा आहे. आतले बारकावेत तरी आतले बारकावे सांगत नाही. जास्त बारीक सांगितलं तुम्ही म्हणसाल महाराज ही तुमची माळ, तुम्ही, आम्ही चाललो घरी. जमिनीवर पडलेलं फुल सुद्धा देवाला वाहायला चालत नाही. आता जमिनीवर पडलेलं का चालत नाही? कारण झाडाने ते फूल एकदा जमिनीला वाहिलं, जमिनीला वाहिलेलं परत देवाला वाहायला चालत नाही. मग मला सांगा, जर जमिनीवर पडलेलं फुल जर देवाला चालत नाही तर सकाळी 4 वाजता उठून दुसऱ्याच्या भिंतीवर चढून, तुम्ही हसल्या कशा काय? चोरून आणलेले फुलं देवाला जमतील का? हे शास्त्र आहे. तुम्हाला आतलं बारकावा सांगत नाही, कठीण आहे. मग वेदाचं देव सांगता आला नाही, ऋषी मुनींचं एका ठिकाणी एकमत नाही, शास्त्रामध्ये अतिशय बारकावा आहे. मग आम्ही परमार्थ करण्याकरता काय करू सांगा ना महाराज? काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भितरी आगी माझ्या. देव प्राप्तीसाठी काय करू सांगा ना? काय करू? करवती खाले मान घालू का देव मिळल? खरमरीमध्ये उडी टाकू का? खरमरी म्हणजे हिवराच्या झाडाचा विस्तव.
इतर झाडाचा विस्तव त्याला इंगळ म्हणतात आणि हिवराच्या झाडाचा विस्तव त्याला खरमरी म्हणतात. काय देह घालू करवती खरमरी टाकूया भीतरी आगी माझ्या, म्हणजे आगीमध्ये उडी टाकू, करवती खाले मान देऊ का, जंगलामध्ये देवाच्या प्राप्ती करता निघून जाऊ का, जेवण बंद करू, काय करू सांगा ना महाराज, ज्याने देव मिळेल. तुकोबाराय म्हणतात घरदार सोडायचं नाही, जेवण बंद करायचं नाही, 14 दिवस जेवायचं, 15 दिवसामध्ये 14 दिवस जेवायचं. आणि जेवण एकदा जेवत असेल तर 2 वेळा जेवायचं. किती वेळा जेवावं याच्या करता प्रमाण नाही, किती जेवावं प्रमाण आहे, पण किती वेळा जेवावं याच्या करता प्रमाण नाही. 4 वेळा जेव, ऍसिडिटी आहे ना, 5 वेळा जेवण होऊ दे ना, पाहून काय करायचं, घे ना झिंट्या गोळ्या होऊ दे. मग जेवण करून काय करू, तुकोबाराय म्हणतात जेवण कर, आणि जेवण केल्यानंतर एक काम कर, अभंगाचं पहिलं सुखे खावे अन्न, सुखे खावे अन्न, त्याची करावे चिंतन, ही करावे चिंतन, त्याने दिले त्याची, दिले त्याची, त्याने दिले त्याची, सुखी खावे अन्न, त्याची करावे चिंतन, त्याची करावे चिंतन, चिंतन. सुखे खावे अन्न, जेवण बंद करायचं नाही, देवा प्राप्ती करता घरदार सोडायचं नाही. कुणी सांगितलं घरदार सोडा, एक प्रमाण नाही घरदार सोडा देवाच्या प्राप्ती करता. उलट तुकोबाराय म्हणले परमार्थ करण्याकरता घर सोडू नका, नका ते जू रांडा पोहरे, बांधा सोप्या माड्या घरे, आलिया अतिथी आदरे, त्याहुनी धर्म कोणता. ज्ञानोबाराय सांगतात आसोनी संसारी जीवा बेंगू करी, संसारामध्ये राहून देवाचं भजन, नलगती सायास जावे वनांतरा. घर सोडा एकही प्रमाण नाही, परमात्मा प्राप्ती करता घरदार सोडायची गरज नाही. सोडावं लागते मान्य आहे, परमात्मा प्राप्ती करता तुम्ही घर सोडून इथपर्यंत आले, घर सोडलं म्हणून आले, पण कोणी घर सोडावं, ज्याच्या मनाची 100% तयारी आहे त्याने सोडावं. ज्याच्या मनाची तयारी नाही त्याने घर सोडायचं नाही, अजिबात नाही. एक माणूस सकाळी उठला आणि उठल्याबरोबर दात घासायच्या अगोदर उठल्याबरोबर बायकोला म्हणला अय अय, ऐस म्हणतात ना तुमच्या गावात, काय म्हणतात, अय अय चहा कर बरं. बाई होती मुंदी फळची, बाई बिचारी गरीब, पण तरी म्हणे तोंड धुवा, दात घासा. तो म्हणे तोंड धुवायचं नाही, दात घासायचे नाही, आज मला बेट टी प्यायचा. बेट म्हणजे बिस्तर, टी म्हणजे चहा. बिना तोंड धुतल्याचा अंथरुणावर चहा पिल्या जाते, त्याला म्हणतात बेट टी. तो म्हणला दे पटकन. ती म्हणे थांबा थांबा थांबा, अगं दे पटकन. हो हो हो, देता का नाही. ती म्हणे हे बा म्हणल्याबरोबर चहा करून द्यायला मी काय हॉटेलातला वेटर नाही, थांबा थोडे. राग आला, लगेच बाहेर गेला. गावाच्या हॉटेल होती, त्या हॉटेल नेमकी उघडली होती. त्या वेटरला म्हणला चहा दे बरं. तो म्हणे 5 मिनिटं थांबा पाटील. अरे दे पटकन. हो हो हो. अरे देता का नाही. तो म्हणला म्हणल्याबरोबर चहा करून द्यायला मी काय तुमची बायको आहे. चहा थांबा थोडं. त्याला राग आला, घरी गेला आणि बायकोला म्हणला तुझ्यामुळे माझा अपमान झाला, चहा करून दिला नाही. 4 लोक आहेत, बस स्टँडवर अपमान झाला. आजपासून जर मला शब्द बोलली तर मी आता संन्यास घेऊन टाकतो, घरी राहणारच नाही. बरं 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 बरं. बाई बिचारी गरीब, कोण्या गावची, बस शब्द बोले ना. बाई बोलायला गेली का हो, पोरीचं दप्तर फाटलं, गॅस संपला, ऐक बोल नको, बोलशील तर संन्यासच घेईल आता. काहीच बोले ना. वर्ष झालं, बाई बोलली
बोल नको, संन्यास घेईल. बाई बिचारी गरीब, गाई गेली वाळून. टेन्शन आहे ना, सारा घराचं हा काहीच करेना, काम करेना, धंदा करेना, काहीच नाही. फक्त फिरे, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत, इकडून तिकडे, तिकडून इकडे, नखरा चक्रा, चक्रा नखरा, शांताराम. सारखा फिरे फक्त. बाई कंटाळून गेली. 1 वर्ष झालं. शेजारीनं आजी गेली तिच्याकडे. म्हणे बाई, म्हणे लग्न झालं तेव्हा भल्ली जाडच्या जाड होती ग, एकदम बोग्यांबो शांताबाई. एवढी जाड होती आणि लग्न झाल्यानंतर एवढी कशी वाळून गेली? ती म्हणली आजी जाऊ द्या, घरची गोष्ट आहे. झाकली म्हणून 1.25 लाखाची. नाही सांगतं खरी काय झालं? ती म्हणे जाऊ द्या आजी, घरचा सांगतं खरी काहीच नाही. आमच्या घरच्या बुवाला 1 दिवस चहा करून दिला नाही, तेव्हापासून ते काम करत नाही, धंदा करत नाही. बोललं की म्हणते बोल नको, संन्यास घेईल असं म्हणते. आजी म्हणे साधी गोष्ट आहे. तो जर घरी आला आणि त्याने जर म्हणलं संन्यास घेईल तर त्याला म्हणाव घे. बापा आजी, मी वर्ष झाले बोलली नाही, तू म्हणतं घे. हो मन घे. घेतला तर घेत नाही ना, कसं काय? अहो आमचं मथारही तसंच म्हणायचं, घेतलाच नाही त्यानं. घेतला तर दुसरा करून देईल, मन घे. बरं नक्की नक्की, बरं. आला घरी, जेवायला बसला. बाई म्हणते का हो? तर म्हणे बोल नको, बोलशील तर संन्यासच घेईल. ती म्हणे पुन्हा म्हणा संन्यास घेईल. ही म्हणे जा कबूतर जा. त्याला वाटलं वर्ष झाले बोलली नाही, मला काय माहिती तुम्हाला हे पाहिजेत म्हणून, सुरुवातीपासून हेच देत होतो ना. बाई म्हणे वर्ष झाले बोलली नाही, हे कसं काय झालं गड्या? त्याने विचार केला पण अपमान होईल म्हणून लगेच उठला आणि गावाच्या बाहेर मंदिर होतं शंकराचं, तिथे 2-4 संन्यासी राहत होते. त्या संन्याशाजवळ गेला. राम राम महाराज, राम राम. कसं काय पाटील, बरं आहे का? बरं आहे. कोणीकडं? तो म्हणे संन्यास घ्यायचा. महाराज म्हणले होय घरी. संन्यास, बायको बोलली संन्यास असते का ले का? होय घरी. तो म्हणे घरी जायचं नाही, जबरदस्ती म्हणे मला संन्यास घ्यायचा. महाराज म्हणले नक्की? म्हणे नक्की. मग अंगावरचे कपडे उतरव, लंगोट लाव. त्याला वाटलं अंगावरचे कपडे, 500 रुपयाचं शर्ट, 500 रुपयाचं धोतर, तसं हे 500त येत नाही. बरं नाही, हे फक्त कीर्तनापुरतं सांगतो. तुम्ही म्हणता ना काय करायचे या लोकांना पैसे, काहीच होत नाही तुमच्या पैशात. गाडीचं पेट्रोल डिझेल, मोबाईलचं बॅलन्स आणि कपड्याची पावडर, बस 3च गोष्टी होतात. घरी पावशेर खायचं तेल सुद्धा नेल्या जात नाही. मला माहित आहे तुमच्या काय, फक्त तुमचा डोमानवाडा आहे, तुमचा एकच प्रमाणपाठ आहे, घेती देती नरका जाती, पुढं तुम्हाला काहीच माहित नाही. नाद भागवतामध्ये ओव्या आहेत अशा नाथरायांच्या. परमार्थ केल्यानंतर हे लोक घरदार सोडून, संसार सोडून इथे राहतात. जर या लोकांची घरच्या लोकांची जर आबळ झाली, घरच्या मुलांची, बायकांची, घरी आई वडिलांची, या लोकांच्या, आमच्या महाराजांच्या, जर तर त्याचा दोष सप्ता करणाराला लागतो. हे नाद भागवतात ओव्या आहेत, मी सांगेल तुम्हाला. महाराज लोकांना दिलंच पाहिजे. मला काही विचारा हो, मी हे जास्त आत हात घालत असतो. आता वेळ कमी आहे माझ्याकडं. ओव्या सांगेल मी तुम्हाला. ओव्या आहेत नाथरायांच्या नाद भागवतामध्ये. पण विषय असा आहे, हो देतो, 100% देतो. 110. वा काय विषय का, जात बाई हो ना आपण. विठाल. आता या लोकांना खरं आहे ते, मला खोटं मी बोलतच नाही आणि कीर्तनात तरी बोलत नाही. एरवी बोलील मी, परंतु खरं सांगा, एवढे कपडे आणण्याकरता हजारात येतात का? आम्हाला तुम्ही जी पावडर वापरता, व्हील पावडर, आम्हाला ती जमत नाही. कारण व्हील पावडरनं कपडे काळपट पडतात. आम्हाला पावडर महागाची वापरावं लागते. महागाईनं तुम्हाला काय समजते? काय करायचे या लोकांना पैसे? तुम्हाला मोबाईल मोठे अँड्रॉइड पाहिजे, महाराज लोकांना का टपरे देता का बारके नोकियाचे? काळानुसार चालल्या गेलं पाहिजे. तुमचे लेकरं इंग्लिश शाळेत पाहिजे, आमच्या काय प्राथमिक शाळेत घालता का? मग आपला धर्मप्रचारक समृद्ध असला पाहिजे, तेव्हा तो धर्मप्रचार मोकळ्या मनाने करू शकतो. तुकोबाराय म्हणतात, ज्याचा घरीच काही नाही तो समाजाला काय सांगेल? जयाचे ऐक धड नाही तयाशी परत्र पुशेल काही. ज्याचं घर धड नाही त्याने समाजाला काय सांगावं? म्हणून
त्याने विचार केला, जबरदस्ती धरला, कपडे काढले आणि लंगोट लावला. जास्त सांगत नाही, कपडे लंगोट लावला आणि लंगोट लावल्यानंतर रात्र झाली. 10 वाजले असतील 10 वाजले असतील कमीत कमी. 10:15 वाजले होते का तेव्हा? हां 10:15 वाजले. हा गेला, महाराज राम 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 राम. भूक लागली, बरं समोर निंबाचं झाड आहे, बरं त्या झाडाचा पाला वरप, त्याचा 3 ग्लास रस बनव, गोळे बनव 2-3, एक तू खा, बाकीचे आम्हाला दे. त्याने रस काढला, गोळा बनवला आणि निंबाच्या पाल्याचा गोळा लाडू खाण्याकरता तोंडाजवळ नेला. एवढा कडू वास आला, मनातल्या मनात म्हणे घरी बायकोच्या लाता खाया पुरल्या, निंबाचा लाडू नाही पुरला. लगेच उठला आणि घरी गेला. घरी गेल्याबरोबर आवाज दिला, ऐ ऐ. बाईनं आवाज ओळखला. बाई म्हणे कोण आहे? आवाज तर ओळखला पण मुद्दा कोण आहे? हा म्हणे खर्चात बोलला, मीच आहे. बाई म्हणे मीच कोण? बाईचा आवाज वाढला आता, मीच कोण? हा म्हणे मीच आहे, वामण्याचा बाप. बाई म्हणे आमचा वामण्याचा बाप एकवचनी आहे, सकाळी संन्यास घ्यायला गेला, गेला म्हणजे गेला, आता वापस येत नाही. तो म्हणे एकवचन गेलं माती, थंडी वाजा लागली, दार उघड. आता प्रमाण सांगू, दृष्टांताला प्रमाण लागोय. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. संसार सोडून जबरदस्ती जर आपण घर सोडलं तर फजिती होत असते, घर सोडायचं नाही. मग काय करायचं? जेवण करायचं, एकादश सोडून 14 दिवस जेवण करायचं. जेवण केल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, बस बाकी काहीच करायचं नाही. पण साधक मोठा हुशार होता. तुकोबारायांना म्हणला, महाराज गोष्ट खरी आहे, अहो घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पाय आम्ही आमच्या स्वार्थाशिवाय टाकत नाही. तुम्ही म्हणता देवाचं नाम चिंतन करा जेवण करून, मग नाम चिंतन जर करायचं तर आम्हाला त्याच्या बदल्यात काय मिळेल हे तर सांगा. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, त्याचे दिले त्यासी, त्याचे दिले त्यासी, त्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, त्यासी, ज्याने दिले त्यासी, त्यासी, ज्याने दिले त्यासी. पावे फळ आपणासी, पावे फळ आपणासी, दिले त्यासी, ज्याने दिले त्यासी, ज्याने दिले त्यासी, ज्याने दिले त्यासी. दोन फायदे तुकोबाराय म्हणले. कोणकोणते? अर्ध कडवं उचलून वर मांडा, चिंतनाचे फळ पावे ज्याने दिले त्यासी, आणि चिंतनाचे फळ पावे आपणाशी. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिला, चिंतन केल्यानंतर त्यालाही समाधान वाटेल, बरं केलं याला माणसाच्या जन्माला पाठवलं, आणि चिंतनाचे फळ पावे आपणाशी, आपल्यालाही पुण्य मिळेल. मग पुण्य काय करायचं? आता नामचिंतनाने पुण्य मिळते, हरिपाठ सांगतो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण पुण्याही काय काम आहे आम्हाला? तर ज्या ज्या, आता जल सांगतो, ज्या ज्या गोष्टीला वान शब्द लागतो ती गोष्ट पुण्याईनं मिळत असते. पुत्रवान, संपत्तीवान, वान धनवान, वान शब्द आहे ते पुण्याईनं मिळत असतात. श्रीमंत व्हायचं असेल, गुणवान, हे सारं पुण्याईने, गुण पुण्याईने, मुलगा पुण्याईने. मी सांगेल रूपवान, वान शब्द आहे ना रूपाच्या पुढे, चांगला चेहरा मिळावा असं जर वाटत असेल तर त्याला पुण्य केल्या गेलं पाहिजे. 100 एकराचा मालक व्हावा वाटत असेल त्याला पुण्य केल्या गेलं पाहिजे. आणि पुण्य वेगळं आहे, 100 एकराचा मालक होण्याकरता वेगळं पुण्य. तेच पुण्याईने चांगला चेहरा मिळणार नाही, कारण एकच पुण्य असतं. तर काही काही श्रीमंत खूप आहेत, अब्जाधीश आहेत, पण चेहरा पाहिला की कुकुचकू. आणि काही काही संध्याकाळी जेवायची सोय नाही, दिवसभर कष्ट करतात, पण चेहरा पा गोरे गोरे,
गाल, सफरचंदासारखे गाल, धनुष्याकार भोया, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, कुरळे कुरळे केस, गरीबाचे लेकरं पण दिसायला एकदम. श्रीमंतीचं पुण्य नाही पण रूपाचं पुण्य आहे. वा नाही, प्रत्येक वेगळं वेगळं पुण्य आहे. तुम्ही म्हणाल महाराज रूप चांगलं मिळण्याकरता पूर्ण आमच्या गावामध्ये मी एकटा सुपर डुप्पर दिसलो पाहिजे, त्याच्यासाठी सांगा पुण्य. मी नाही सांगत, निळोबाराय सांगतात. 100 एकराचा जर मालक व्हायचा असेल तर या जन्मामध्ये धर्मशाळेला, मंदिराला, सप्ताहाकरता जागा दान द्यावी लागत असते. या जन्मामध्ये दान जागा दिली की निळोबाराय म्हणतात तो पुढच्या जन्मामध्ये 100 एकराचा मालक होतो. आणि या जन्मामध्ये जर ज्याने सोनं दान दिलं त्याला पुढचा जन्म सुंदर चेहरा चांगला मिळत असतो. सोनं दान करावं लागते या जन्मात. कोणाला? मला नका करू, सप्त्याला द्या, मंदिराला द्या. प्रमाण आहे. सुवर्णदाने कांती निर्मळू, भूमिदाने भूमी पाळू. भूमिदाने, ज्याने जमीन दान दिली तो जमीन पाळणारा म्हणजे मालक होतो. आणि सुवर्ण म्हणजे सोनं. सुवर्णदाने कांती निर्मळू, कांती म्हणजे चेहरा. सोनं दान दिलं की चांगला चेहरा मिळतो. प्रत्येक गोष्टीला पुण्याची गरज आहे म्हणून पुण्य मिळते. बरं महाराज आमच्या लक्षात आलं, पण नेमकं त्या देवाचं नाव घ्यायचं पण कोणतं नाव घ्यायचं? नावं तर खूप आहेत ना. आम्ही भागवतामध्ये 24 अवतार पाहिले, संत मालिकेमध्ये 10 अवतार पाहिले, आणि देवी भागवतामध्ये 81 कोटी 1.25 लाख अधिक एक देव पाहिला. ज्ञानोबाराय त्याच्याही पुढे जाऊन बोलले, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्याशी. मग एवढे जर आमचे देव आहेत, एवढ्या देवापैकी कोणतं नाव घ्यायचं? तुकोबाराय म्हणतात जो विश्व या जगाचं भरण पोषण करतो, विश्वाचं भरण पोषण करतो, त्याचं नाव विश्वंभर आहे. हा आधार नाव त्याचे विश्वंभर. ज्याने दिले त्याशी फळ पाहावे आपणाशी. बरं महाराज, त्याचं नावही लक्षात आलं. जेवण केल्यानंतर चिंतन करायचं, चिंतन करून पुण्य मिळते, त्याचं नाव आमच्या लक्षात आलं. पण घेण्याची पद्धत तर लागल का नाही? आम्हाला माहित नाही, आम्ही संसारिक आहो. त्यावेळेस ती पद्धत गीताशास्त्र सांगते. ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियानी स्थानिक प्रकृती कर्षती. ज्ञानोबाराय काय सांगतात हे सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हो, आमच्या लक्षात आलं. पण याच्यावर तुकोबाराय काय बोलले? तुकोबाराय म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हो, याच्यावर भागवत काय बोलते? भागवत ग्रंथ सांगतो. पहिला श्लोक आहे भागवतामधला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे स्तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. याचं चिंतन मांडत असताना डोंगरेजी महाराजांनी सांगितलं भगवान परमात्म्याच्या दर्शनाच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या दर्शनाची जी पद्धत आहे, परोक्ष दर्शन आणि अपरोक्ष दर्शन. अपरोक्ष दर्शन म्हणजे भगवान परमात्मा सर्वव्यापी आहे, हा भागवतामधला पहिला श्लोक सांगतो. अपरोक्ष दर्शन झालं नामदेव महाराजांना, भगवान परमात्म्याचं अपरोक्ष दर्शन झालं एकनाथ महाराजांना. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला आणि एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. घरामध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये देव आहे. या जगामध्ये जी जी वस्तू डोळ्याने दिसते त्या त्या वस्तूमध्ये भगवान परमात्मा आहे. गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते, गाथा सांगते, भागवत सांगते. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वस्तूमध्ये देव आहे. भागवतामध्ये भक्त प्रल्हादाला बापाने विचारलं, सांग देव कुठे आहे? त्याने पाहिलं खांबाकडून, सांगितलं या खांबातच आहे. लाथ मारल्याबरोबर ओरिजिनल भगवान परमात्मा त्याच्यामधून बाहेर आले. ज्याच्यामध्ये पाहाल त्याच्यामध्ये भगवान परमात्मा आहे. म्हणजे तुकोबाराय सांगतात सर्वकडे या भगवान परमात्मा या जगतामध्ये सर्वीकडे नटलेला आहे. त्याच्यामध्ये अजिबात शंका घ्यायची नाही. मंदिरात आहे बाहेर नाही, अजिबातच नाही. नाही रीता ठाव तुका मने पसरी भाव. अशी जागाच रिकामी नाही की जिथे देव नाही. म्हणून तुम्ही कुठेही देव पहा आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, तुम्हाला त्याचं फळ मिळतेच. फळ सांगितले दोन, भगवान परमात्मा खुश आणि आपल्याला सुद्धा पुण्य मिळते. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि जय जय ठोपार कुमाई, जय 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 ठोपार कुमाई, जय जय ठोपार कुमाई, ठोपार ठोपार कुमाई, ठोपार कुमाई, ठोपार कुमाई, ठोपार
माझ्या मोबाईलनुसार तुमच्याकडं म्हणजे माझ्याकडं तुमचे 7 ते 8 मिनटं शिल्लक आहेत. आता कमी घेतलं तर दोष लागतो. हां असं आहे ना, ते सेवके करावे सांगितले काम, आणि जास्त घेतलं तर तुम्ही कंटाळता. आता 7-8 मिनटं शिल्लक आहेत, काय करू सांगा आता तुम्ही. घ्यायचे का बारीक आहे का? आता जाऊ दे, आता अभंग तर संपवला. मग आता एकदा समोर गेल्यानंतर पुन्हा मागं येता येत नसते. अभंग संपवला, मग आता काय करू? मग तुम्ही म्हणा जा घरी. आता बारीक आहे का आवाज कडक करा थोडा. 5 जास्तीत जास्त 10 मिनटं घेईल, जास्त बोर करत नाही. मलाही आवडत नाही, कारण मी कीर्तन केल्यापेक्षा कीर्तन जास्त ऐकले. ऐकणाराची मनस्थिती मी ओळखू शकतो. बारीक आहे का? देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती, हीच आपली नीती. छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल, धर्माकरता प्राण गेला तरी चालेल. देह जाऊ अथवा राहो, विको कमीच राहू द्या. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. कोरोना नाही, कोरोनाचा बाप आला तरी महाराज चालेल, पण सप्ताह होईल म्हणजे होईलच. देवाकरता प्राण जाऊ द्या, देशाकरता जाऊ द्या. आज देशाकरता हजारो लोक आपल्या सीमेवर शिर कलम करून देशाचं रक्षण करतात. धर्माकरता हजारो लोकांनी देशाकरता बलिदान दिलं. धर्माकरता मागेही दिलं, समोरही दिलं, आताही देत आहेत. धर्माकरता बलिदान जाऊ द्या. पण बसलेल्या माणसांनी आम्ही याचा कधीच विचार केला नाही, ना देवाचा, ना धर्माचा, ना देशाचा केला. परिणाम आम्ही एक संघटित नसल्यामुळे, एका ठिकाणी नसल्यामुळे या देशावरती यवनांनी 750 वर्ष आणि इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. 150 आणि 750 म्हणजे 900 वर्ष गुलामगिरी केली आम्ही. 900 वर्ष, माझ्या अभ्यासानुसार 900 नाही, हजारो वर्ष गुलामगिरी केली. हजारो वर्षापासून आजही आपण 2025 मध्ये गुलामच आहोत. बारीक आहे का? या देशाला वाकणं माहीत नव्हतं, झुकणं माहीत नव्हतं, संकट माहीत नव्हतं. हा देश नादान नव्हता, पण हा देश नादान झाला, झुकला, वाकला, पराधीन झाला, हरला. कधी? या देशात एका ठिकाणी आपण नसल्यामुळे. माझ्या माहितीनुसार या देशाला झुकला हा देश, वाकला हा देश पहिल्यांदा 712ला. 712ला हा देश वाकला. या देशावर पहिला राजा पराभूत झाला 712ला. राजपूत समाजाचं त्याचं नाव होतं रौल बाप्पा. देशावर पहिलं संकट आलं. 712 नंतर संकट येत गेले. 734ला जाहीर राजा झाला. 853ला कलंकी राजा झाला. 1026ला सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाहू. 1191ला परत सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद धुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290ला ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचे शके आहेत शके 1212. ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला. शेके 1212. तारीख आहे 18 जून 1290. 1290ला खिलजी मोशींची स्थापना झाली. त्याचं नाव होतं जल्लाउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी, त्याने काकाचा खून करून चुलत बहिणीशी विवाह केला. 1342ला कोलंबसला अकुलीन दिलं. 20 मे 1498ला वास्को द गामा भारतात आला. 1526ला बाबर आला. 1528ला बाबरी मस्जिद तयार झाली. पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530ला बाबर मेला. त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 12 जानेवारी 1598ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजाबरोबर विवाह झाला. शहाजी राजाबरोबर का झाला? वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हिंदू परंपरेतले आणि शहाजी हे नाव मुस्लिम परंपरेतलं. याचं कारण काय आहे? नगरवरून पुण्याला समोर जात असताना मधी रस्त्यामध्ये शहाशरीफ नावाचा दर्गा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी म्हणजे शहाजी राजांची आई उमाबाई त्या दर्ग्यावर गेल्या. नवस बोलल्या, मला जर मुलगा झाला तर तुझं नाव देईल. उमाबाईला 2 मुलं झाले. त्या दर्ग्यावरून 2 नावं ठेवले. एकाचं नाव शहाजी, एकाचं नाव शरीफजी. छत्रपती जरी हिंदू परंपरेतले असले तरी वडिलांचं नाव मुस्लिम परंपरेतलं आहे. 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेस महाराजांचं वय होतं 16 वर्ष. आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही. 16व्या वर्षातच क्रांती केल्या जाते. आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर मांडला. माझ्या माऊलींचं वय होतं त्यावेळेस 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांचं वय होतं 16 वर्ष. 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. क्रांती केल्या जाते. 45
ला स्वराज्याची शपथ घेतली, 46ला तोरणा जिंकला, 48ला शहाजीला सोडवलं, 49ला अफजल खान फालडा, 66 साली राजा आग्र्याहून सई सलामत घरी आली, 72ला सुरत लोटली, 74ला 20 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं, 74ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार 74ला केलं, 80ला छत्रपती शिवाजी महाराज गेले, 81ला संभाजी राजे झाले, 89ला संभाजी राजे गेले, 1705 इंग्रज भारतात आले, 1725 अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, 1727ला झाशीची राणी, 61ला पद्मावती राणी झाली, 1857चा उठाव झाला, 1882ला वंदे मातरम गीत झालं, जो गीत आमचा प्राण आहे, 1893ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, हिंदू धर्माचा प्रचार करून 94ला भारतात आले, 1902 स्वामी विवेकानंद गेले, 8 सप्टेंबर 1910ला संत गजानन बाबा समाधिस्थ झाले, 20ला लोकमान्य टिळक गेले, 23 जानेवारी 1926ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला, 27ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले, 28ला हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले, 3 जून 1947ला माउंट बॅटन भारतात आला, त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी यर्डीरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या मुलीने प्रेमाचं जाळं 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारतामध्ये 3 जूनला आली. 3 जूनला आल्यानंतर अश्लील फोटो काढून तिने या जगाच्या समोर मांडले. भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. मुख्य कारण हेच आहे, बाकीचे कारण गौ नाहीत. 15 ऑगस्ट 1947ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला? 14 ऑगस्टला चाललं असतं, 16ही चाललं असतं, 15च का निवडली? कारण घरी गेल्यानंतर काला झाल्यानंतर पंचांग काढा. पंचांगामध्ये तुम्हाला समजते, त्या लोकांना माहीत होतं या हिंदूमध्ये, या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे हा हिंदुस्थान. 2011च्या जनगणनेनुसार, माझा आवाज ओळखला बरं याने, 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी लोकसंख्या आहे देशाची, आणि महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या आहे. जगाची 1500 कोटी लोकसंख्या आहे. जगाची 1500, हिंदुस्थानची 125 आणि महाराष्ट्राची 11 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्ही काय जनगणना कराय होते का? नाही, मला एका माणसाने सांगितलं, मेरे 125 करोड देशवासियो. समजलं त्याला नमस्कार, आणि ज्याला नाही समजलं त्यानं काला झाला की पेटी पॅक करायची, पोतं हलो दाबून जेवायचं, झोपी जायचं, पुढच्या वर्षी पुन्हा करू आपण सप्ताह. 125 कोटी देशवासी म्हणजे 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे. त्याच्यामध्ये 90 कोटी हिंदू राहतात, आणि हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा सर्वात तिथी अशुभ मानल्या जाते आपल्यामध्ये, त्याला म्हणतात अमावस्या. वर्षात अमावस्या पडतात 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या, तिला काही भागात गटर अमावस्या म्हणतात, काही भागात जांभळ अवस म्हणतात. जांभळ अवशेच्या, गटर अमावस्येच्या दिवशी जर या लोकांना स्वतंत्र दिलं तर आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही. म्हणून 15 ऑगस्ट 1947चा दिवस निवडला. 48ला महात्मा गांधी गेले, 49ला घटना केंद्रात गेली, 52ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली, 53ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं, 56ला मुंबई गुजरातकडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली, 61ला विदेशी आक्रमण झालं, 63ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लालबहादूर शास्त्री गेले, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, 69ला 14 बँकेची स्थापना झाली, पुढे शेतकऱ्याला आधार झाला, 71ला विदेशी आक्रमण झालं, 73ला विसा खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, 74ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला, 83ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला, 84ला इंदिरा गांधी गेल्या, 89ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91ला राजीव गांधी गेले, 93ला खिल्लारीचा भूकंप झाला, त्या भूकंपावर 94ला पुराड्यांनी पोट भरली म्हणून 95ला सत्ता बदलली अटल बिहारी वाजपेयी, तुम्हाला आठवते. 99ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार गेला, केंद्रामध्ये गेला. 2005 साली विलासराव देशमुख, अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-07 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली. काय नाव तिचं? प्रतिभाताई पाटील. 2007ला T20 वर्ल्ड कप झाला, 8ला जागतिक मंदीचा फटका बसला, 9ला 6वं वेतन केंद्रात गेलं, 10ला मंजूर झालं, 11ला धोनीने वर्ल्ड कप आणला, 12ला महाराष्ट्र दोनदा रडला का. आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले, माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासराव देशमुख 12 मध्ये गेले. 2013 मध्ये अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014ला महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्याबंदी, 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये GST, 18 मध्ये प्लास्टिक बंदी. 14 फेब्रुवारी 2019ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पण हिंदुस्थानाकरता तो ब्लॅक डे ठरला, काळा दिवस का? या देशाचे 40 जवान देशाकरता पुलवामा हमल्यामध्ये शहीद झाले 2019ला. 2020 आणि 21ला वैश्विक महामारी, ज्या बिमारीने थैमान घातलं जगामध्ये, त्या बिमारीचं नाव होतं
कोरोनाला कोरोना नाव देणारे जागतिक लेवलचे 2 डॉक्टर, एका डॉक्टरचं नाव आहे स्वायबर टॉपे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. कोरोना हा शब्द लॅटिन भाषेमधला आहे. लॅटिन भाषा जगात मान्य नाही, जगाला मान्य इंग्रजी असल्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये परत नाव दिलं त्याला कोविड-19. 2022ला भारतरत्न लता दिदी मंगेशकर गेल्या आणि 22 जानेवारी 2024ला 500 वर्षापासून माझा रामलल्ला स्वतःच्या घराची वाट पाहत होता. 500 वर्ष रामाच्या देशामध्ये रामाला 500 वर्ष तंबूत राहावं लागलं. या देशाची शोकांतिका आहे, पण उशिरा का होईना आमचा हिंदू सावध झाला आणि 500 वर्षाच्या नंतर माझ्या रामाला 22 जानेवारीला घर भेटलं 2024 मध्ये. मी तुम्हाला एवढं का सांगितलं? तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून. देवाच्या समोर सांगतो, पुन्हा तारीख घ्या नका घेऊ, काहीही घेणं देणं नाही. मी देवाकरता, देशाकरता, धर्माकरता पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. रोज आहे, रोज कंटाळा आला, कदरलं काम, कंटाळा, अतिशय कंटाळा आला, पण माझा देव, माझा धर्म, माझा देश टिकला पाहिजे आणि ही मंडळी सुखी राहिली पाहिजे, याच्याकरता हा भाव आहे. शेवटी तुम्हाला काय समजायचं? डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये कलम 19 मध्ये व्यक्ती स्वतंत्र दिलं. ज्याला जसं वागायचं तसं वागू शकता, पण मुलगा म्हणून, भाऊ म्हणून एक कळकळीची विनंती आहे, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, सप्ताह करा, सप्त्यामध्ये मदत करा, मंदिराला मदत करा, एकादशी करा, आळंदी पंढरीची वारी करा. एवढं तुम्हाला सांगतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी. आता गायक, वादक, आमचे मदन महाराज असतील, कथाकार असतील, बसलेले, घरी ऐकणारे, टाळकरी, चोपदार बाबा, सर्वांच्या बाहेरगावून आलेल्या मंडळीच्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा. आणि सर्वात महत्वाचं, टावर खालीच रेंज राहिली नाही, महत्वाचे माणसं राहिले ना. कोण? ते 4 सौजन्यवाले आपले महात्मे. हो. आणि आज असं होते, ज्या ज्या लोकांनी मला इकत घेतलं, इकत म्हणजे सौजन्य, बरं का, पुण्यवान आहेत बिचारे. परमार्थामध्ये खर्च करणं हे पुण्याचं काम आहे. आता टाईम गेला, काय काय सांगू तुम्हाला एकाच कीर्तनात आणि एका पाकिटात. हे असं ऐकायचं असलं म्हणजे लय पाहिजेत असते. म्हणजे आजचे जे महात्मे आहेत, ज्यांनी महाराज सप्ताह उभा करा, काय होईल ते पाहू, आम्ही खारीचा वाटा, आमची मदत तुम्हाला राहील, बिनधास्त तुम्ही सप्ताह करा, असा पाठिंबा देणारे आजचे जे सौजन्यवाले, आमचे राजीव कन्हैयालाल, सुरेश भगवान चांदणे, सुभाष गोपीकिशन चांदणे, भास्कर श्रीराम चांदणे, हे सर्व 4ही मंडळींचं भगवान परमात्मा कृतकल्याण करू. तुमचा येल मांडवावर जाऊ. देव परमात्मा तुम्हाला सुखी ठेवल, सर्वांनाच ठेवल, पण या चौघांना विशेष ठेवो, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर.